आपल्यावर उपकार करते, महिला मंडळ, झाड आपल्यावरती उपकार करतं, गाय देखील आपल्यावर उपकार करते आणि त्याच्यामध्ये चौथा नंबर आहे तुमचा माझा. आपण लोक आहोत, आपण सुद्धा एकमेकांवरती उपकार करत असतो. पण दादा आपण इतके विचित्र आहेत, आपल्यावर जर एखाद्यानं उपकार केला तर त्याच उपकाराची परतफेड अपकारानं कसं करावी हे आपल्याला चांगलं माहिती. नक्कीच करतो आपण त्याच उपकाराची परतफेड आपण अपकाराने करतो. कारण संतांचा उपकार आहे दादा आपल्या जीवनावरती. संतांनी उपकार केला, संतांचा धर्म आहे, संतांचा उपकार आहे. संतांनी हे जग बुडलेलं पाहावत नाही म्हणून संतांनी उपकार केला. बुडते हे जन न देखावे डोळा, येतो कळवळा. हे जग बुडलेलं संतांना पाहावत नाही म्हणून दादा संत धर्माचं पालन करतात, म्हणून आपल्यावर उपकार करत असतात. तुम्हाला चौथा नंबर सांगितला, नदी उपकार करते, झाड उपकार करतात, गाय उपकार करते आणि त्यात चौथा नंबर तुमचा माझा आहे. आपण लोक सुद्धा एकमेकांवरती उपकार करत असतो. पण महिला मंडळ आपण इतके विचित्र आहेत, आपल्यावर जर एखाद्यानं उपकार केला तर त्याची परतफेड आपण अपकाराने करतो. एक उदाहरण सांगून जाईल पहा, मी बऱ्याच लोकांच्या परिचयाचं आहे, बऱ्याच जणांना माहिती. उदाहरण दादा एक गृहस्थ होते, त्यांनी 2 तरणी गोरी घेतली आणि ती गोरी घेतल्याच्या नंतर ती गोरी गाडीला जुंपली, शेतात निघाला. महिला पुरुष मंडळ तरण्या गोऱ्यांना शिस्तीत चालायची सवय. कशी चालतात ते, फदडक 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 शेतात गेला. दिवसभर सगळं काम आटोपलं आणि परत सायंकाळच्या वेळी परत गावाकडं निघाला. निघाल्याच्या नंतर ती गोरे गाडीला जुंपली गावाकडं निघाला. परत ती गोरे पळायला लागली. पळता पळता नेमकं झालं असं, पळत असताना त्याच गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली आणि गाडीवरचा ताबा सुटला. हा ग्रहस्थ जोरजोरात ओरडायला लागला, बाजूला सरका, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुमच्या पायाला दुखापत होईल, बाजूला सरका, बाजूला सरका. लोक त्याला प्रतिसाद देत होते, लोक सुद्धा बाजूला जात होते. नेमकं गावाच्या टोकाला आला महिला मंडळ आणि गावाच्या टोकाला होतं शांताबाईचं घर. इथल्या नाही सांगत हा, इथल्या कोणीही मनावर घ्यायचं नाही, इथलं काही सांगत नाही. तिकडं गेलं का तुमचं सांगायचं. महिला मंडळ, शांता काकूचं घर यानं पाहिलं, काकू दारातच उभी होती. काकूला पाहिलं आणि हातपायच गाळले. लांबूनच ओरडायला लागला, काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गोऱ्याच्या नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक तुमच्या पायावरून जाईल, तुमच्या पायाला दुखापत होईल, काकू बाजूला सरका. महिला मंडळ, काकू बाजूला गेली नाही, डोक्यावरचा पदर घेतला आणि कमराला खोचला. आणि काकू काय म्हटली, रस्ता काय तुझ्या, मी म्हणत नाही असं म्हटली. ग्रस्त म्हणतात, काकू रस्ता तुम्हीच केला, रस्त्याला पैसे तुम्हीच दिले, रस्ता तुमच्याच नावाचा आहे, पण बाजूला सरका, चाक तुमच्या पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल. असं म्हणूस तर भर दिशी गाडी आली आणि काकूच्या पायावरून गेली, कडकन पाय मोडला. मेला मंडळ, काकून हॉस्पिटलला जायचं, काकू कुठं गेली, पोलीस स्टेशनला. याच्यावर केस नोंदवायला, केस गेली कोर्टात. याला नेण्यासाठी वकील आले, हे बिचारं घरात रडत बसलं. चूक तर माझी नाही, याच्यातून निर्दोष मुक्त झालं पाहिजे. वकील नेण्यासाठी आले आणि त्याच वकिलांनी सांगितलं, रडायची गरज नाही, या दोषातून निर्दोष मुक्तता आम्ही तुमची करू, पण काही पैसे आम्हाला लागतील. म्हणे 40 घ्या, 50,000 घ्या, 20,000 घ्या, 30,000, जेवढे घ्यायचे तेवढे घ्या, पण याच्यातून मला मुक्त करा. वकिलांनी सांगितलं, उद्या कोर्टात गेल्याच्या नंतर जज साहेब तुम्हाला प्रश्न विचारतील, तर कुठलाही प्रश्न विचारला, प्रश्नाचं एकच उत्तर द्यायचं, फक्त म्हणायचं बुईंग, दुसरं काही सुद्धा बोलायचं नाही. दुसऱ्या दिवशी कोर्टात गेला. एका बाजूला हे ग्रहस्थ उभा, एका कडघरात शांत काकू उभा. या ग्रहस्थाला पहिला जज साहेबांनी प्रश्न विचारला, नाव काय तुमचं? हा म्हणे बुईंग. कुठून आलात? म्हणे बुईंग. गाव कोणतं तुमचं? म्हणे बुईंग. या बाई कोण? म्हणे बुईंग. काकू तळपायच्या मस्तकाला गेली. काकू म्हटली, जज साहेब मुर्दा आज बुईंग बुईंगच करतोय, काल जोर जोरात ओरडत होता, काकू बाजूला सरका, बाजूला सरका, गोऱ्याची नाकातली व्यसन तुटली, गाडीवरचा ताबा सुटला, चाक तुमच्या पायावरून जाईल, पायाला दुखापत होईल. मग मीच त्याला म्हटले, रस्ता काय तुझ्या, कुठं बोलली काकू. जज साहेबांच्या लक्षात आलं, चुकी ग्रस्तच नाही, चुकी बाईची. धरला काकूला आणि टाकलं कस्टडीमध्ये. हे पळतच घरी आलं आणि बायकोला म्हटलं, पटकन कुरडे पापड भजे कर, मला अगोदर खाऊ दे. पत्नीनं सुंदर स्वयंपाक केला, यानं 4-5 भजे घेतले आणि तोंडात भरले. पुरुष म्हणलं ते चगळून आत ढकलायचे, तेवढे त्याचे वकील दारात उभे राहिले. वकील म्हटले, ओ ग्रस्त, आमच्या पैशाचं काय? हा म्हणे बुईंग. निलेश दादा, कीर्तन संपलं, मला बुईंग करू नका म्हणजे झालं. विठ्ठल विठ्ठल
संताचा उपकार आहे. संताचा उपकार फार वेगळा आहे. व्यक्ती जर वाईट मार्गाला जात असेल, वाईट कर्म करत असेल, त्याला चांगला मार्ग दाखवणं हा संताचा धर्म आहे, हा संताचा आपल्यावर असलेला उपकार आहे. मग तुकोबरायांना प्रश्न केला का हो तुकोबराय, जन्माला आल्याच्या नंतर फक्त धर्माचं पालन आणि पाखंड्याचं खंडनच करायचं का? तुकोबरायांनी सांगितलं नाही, अजूनही एक आपल्याला काम करायचं अभंगाचं दुसरं. आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. अभंगाच्या दुसऱ्या चरणात तुकोबरायांनी सांगितलं, दादा तुम्हाला आणि मला देवाना सुंदर असा नरदेह आपल्याला दिलेला आहे, सुंदर आयुष्य देवाना आपल्याला दिलेलं आहे. मग तुकोबराय म्हणतात की बीज वाढवावे नाम, भगवंताच्या नामाचं बीज तुम्हाला मला वाढवायला सांगितलेलं आहे. काय करा म्हटले संत, जीवनात नामस्मरण करा, जीवनात भक्ती करा, सुंदर असं आयुष्य देवाना आपल्याला दिलेलं आहे. दादा आपलं आयुष्य फार सुंदर आहे, मी सांगत असते आयुष्य किती सुंदर आहे. लाईफ इज ग्रेट मूवी बट नो रिटेक बट नो रिसन फॉरवर्ड सिस्टीम. आयुष्य हा चित्रपट असा आहे की तो आहे त्या पद्धतीनं आपल्याला जगता आला पाहिजे. जगाच्या मालकानं दिलंय दादा, पण याच संधीचं सोनं करणं तुमच्या माझ्या हातात आहे. मग काय करायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं, कारण या जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ फक्त भगवंताचं नाम आहे. मौलिक ज्ञानोबरायांनी सांगितलं, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगनाहुनी वाढ. नाम आहे इतकं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे. कारण सांगतात संत, जीवन जगत असताना आपण जर वाईट कर्म केली, वाईट पाप जीवनामध्ये जर केलं, दादा आपण म्हणतो मी वाईट कर्म करत नाही, मी वाईट पाप जीवनात करत नाही, पण आपल्या हातून नकळत घडून जात असतात. त्याच पापातून मुक्त होण्यासाठी एकमेव पर्याय आहे भगवंताचं नामचिंतन. कारण नामसंकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे जन्मांतरीचे. जन्मोजन्मीचं पाप आपलं भगवंताच्या नामानं जळून खाक होतं. दादा हे मी मनाचं सांगत नाही, संतांनी पुरावे दिलेत, संतांनी प्रमाण दिलेत, संतांनी सांगितलं, घेताना घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. घेताना
नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. भगवंताच्या नामाचा महिमा मोठा आहे. इतकं श्रेष्ठ भगवंताचं नाम आहे महिला मंडळ. मग त्याच भगवंताच्या नामाचं बीज आपल्याला वाढायचं आहे. माझा वारंवार सांगण्याचा हेतू एकच आहे. दादा आपल्याकडे वेळ कमी राहिलेला आहे. किती राहिला अजून? 10 मिनिटं. कीर्तनाचं नाही हो, आयुष्याचा विचारला. आयुष्याचा वेळ सांगता येत नाही महिला मंडळ. कोणीच सांगू शकत नाही. इथं थाटात उभी राहून कीर्तन करते पण घरी जाईपर्यंत राहील महिला मंडळ याची काय गॅरंटी? महिला मंडळ किती गोड प्रमाणे पाहत तुकोबाराय संतांनी आपल्याला सांगितलेलं. सगळ्या संतांचे प्रमाण आहेत आपल्याला सांगणारी की आपण कधी जाऊ आपण सांगू शकत नाही. देवानं सुंदर नरदेह दिलाय दादा, पण या देहाची गॅरंटी वॉरंटी देवानं आपल्याकडे दिलेली नाही. म्हणून नामस्मरण जीवनामध्ये करायचं, म्हणून जीवनात भक्ती करायची. महिला मंडळ तुम्हाला म्हणत नाही संसार सोडून द्या फक्त परमार्थ करा, अजिबात म्हणत नाही. संसार करा पण कसा करायचा? संतांनी सांगितलं संसार कसा करायचा. संसारी असावे असोनी नसावे, 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 संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी संत सांगतात संसार करा पण कसा? संसारी असावे असोनी नसावे. काय करायचं? संसार करत करत भजन करावे वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे. संतांनी सांगितलं संसार करा पण संसारी असावे असोनी नसावे. जसं पक्षी अंगणात उतरतात महिला मंडळ, दाणे खातात आणि परत उडून जातात. संतांनी सांगितलं पक्षी अंगण उतरती ते का? गुंतून या राहते. तैसे असावे संसारी. तुम्हाला म्हणत नाही प्रपंच सोडून द्या, संसार सोडून द्या, फक्त नामस्मरण करा असं अजिबात म्हणत नाही. नाथबाबांनी सांगितलं उठता बैसता हरी बोला, भांडता कांडता हरी बोला, सर्व कार्य करता हरी बोला, पण भगवंताचं नामचिंतन
करा. संतांचं सांगणे महिला मंडळ आपण नामस्मरण करत नाहीत. याच कलियुगातल्या लोकांचा जर विचार केला तर तुम्ही नामस्मरण करत नाहीत. करता? नामस्मरण करता का? बोला, काहीतरी बोला, मला मातीत घाला पण बोला. नामस्मरण करता? करता का दादा? घरी बोलतात का वे? एका शब्दात गप करतात, बरोबर ना? महिला मंडळ मग इथं बोला ना, यांना लाज येतं का तुम्ही? मग बोला ना, नामस्मरण करता का? हो करता ना. किती तास करता? कधी मधी बरोबर. नामस्मरण तुम्ही करत नाही, रात्रंदिवस करता. तुम्ही एकटे करता, बाकीच्या नाही करत, तुम्ही एकटेच करता, बाकीच्या करत नाही. महिला मंडळ तुम्ही नामस्मरण करत नाही, त्याच्या पाठीमागचं कारण तुम्हाला मी सांगतो. पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. मला सांगा, तुम्ही संसाराच्या पाठीमागं लागले की संसार तुमच्या पाठीमागं लागला? बोला, पटकन बोला, पटकन बोला.